ऐका, आई गेल्यानंतर या तिघांची जबाबदारी मुक्ताबाईनं सांभाळली. अजून पुढे बोलू का आता? जर तिघांची जबाबदारी मुक्ताबाईनं सांभाळली तर जाताना ज्ञानोबारायाच्या समोर जेव्हा विठ्ठलपंत उभे राहिले, वाचा, विठ्ठलपंतांच्या डोळ्याला धारा लागल्या. का? 4थ्या नंबरला मुक्ताबाई होत्या ना, झोपेत टाकून निघून जाताना ज्ञानोबारायाला हात जोडले सांगितलं, माझ्या मुक्तेकडे लक्ष द्या. मुक्ताईला आठवण येईल ती आईची येईल, आणि आठवण आली तर ती कोणाची येईल? बापाची आहे. आजपासून आई तुम्हालाच व्हायचंय आणि आजपासून बाप सुद्धा तुम्हालाच व्हायचंय. माझं मत आहे, असं बऱ्याच मुलींना असं वाटत असतं कधी कधी, आमच्या वडिलांचा जीव नाही, अमुक नाही. असं कधीच नसतं, कधीच नाही. मी तुम्हाला एवढा मोठा पुरावा देईल आणि तो सिद्ध पुरावा देईल की स्वतःच्या मुलीकरता बापानं काय केलं. तुकाराम महाराजाचं कधीतरी चरित्र वाचा. अलीकडच्या मुली पटकन बोलतात आई सर्वस्व आहे, असं वाटू देऊ नये. आई तेवढीच आहे आणि बापही तेवढाच आहे. सांगा ना, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि जाताना शेवाया खाल्ल्या नव्हत्या. कोणाच्या हातच्या? भागीरथीच्या. तुकोबाराया करतात जी भागीरथीनं अनुष्ठान केलं, आणि जोपर्यंत बाबा येत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी ग्रहण करणार नाही. अरे स्वतःच्या लेकी करता वैकुंठाहून येणारा बाप याच भारत देशात आहे ना. कधीतरी चिंतन करा, भागीरथी करता वैकुंठाहून बाप आला आणि तुकोबारायच्या समोर तुकोबाराय बसतात. भागीरथी सेवया मांडते आणि दूध मिळलं नाही म्हणून हातात तांब्या घेतला आणि भागीरथी दूध आणण्याकरता गेल्या. कोणी दूध दिलं नाही. आपल्या लेकी करता दगडाच्या नंदीला स्पर्श केला आणि लेकीच्या प्रेमापोटी दगडाच्या नंदीचं दूध काढणारा बाप याच भारत देशात आहे, याच भारत देशात आहे ना. माझं मत आहे, तुम्हाला असं वाटतं कधी कधी मुलींना बापाचा जीव नाही, पण मी तुम्हाला याच्या पुढे सांगेल, सर्वात जास्त जर बापाचा जीव कोणावर असतो तो लेकीवर असतो. मुलं स्वार्थी आहेत. माझं बोलणं तसं तुम्हाला त्रासदायक वाटेल. मुलं बायकोच्या ताब्यात गेल्यावर आईबापाला विसरू शकतात, पण हाक मारल्याबरोबर पहिल्या हाकेला ओ देणारी जर कोण असेल तर ती मुलगीच असते. यापेक्षा जगात दुसरं नातं कोणतं नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि वैकुंठाहून जे 3 वेळा परत आले, त्यात पहिल्यांदा जर कोणासाठी आले असतील तर स्वतःच्या लेकीसाठी आले. तुम्ही विचार करा, स्वतःच्या मुलीसाठी वैकुंठाहून परत येणारा बाप. म्हणून जेव्हा लग्न लागतं ना, तेव्हा मंडपातून मुलीला वाट लावताना बाप रडलेला दिसत नाही, पण त्याचं हृदय रडल्याशिवाय राहत नाही. त्याचं उत्तरच ते आहे, तो दाखवत नाही. याचा अर्थ त्याला रडायला येत नाही. त्याला एक माहिती आहे, मी जर रडताना हिला वाट लावलं तर माझ्या लेकीला सतत बापाची आठवण राहील. काहीतरी दुःख आहे बापाच्या मनात, शल्य आहे, म्हणून माझा बाप रडत असेल. अजिबात नाही. माझं मत एवढ्या करताय, मुक्ताबाईला सोडून जाताना विठ्ठलपंतांच्या डोळ्यातल्या अश्रूंना पंतांनी वाढ दिली. आणि त्याच मुक्ताबाई जर झाल्या नसत्या तर तुम्हा आम्हाला ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी पाहायला मिळाली नसती. लहान होत्या पण जबाबदारी स्वीकारणाऱ्या सगळ्यात मोठ्या होत्या. मग ज्ञानोबाराच्या पाठीवर मुक्ताबाईनं मांड भाजलं, याचा जिवंत पुरावा नामदेवरायांनी जसा दिला तसा आमच्या तुकोबारायांनी दिला. योगाची संपदा, त्याग आणि शांती. त्या योगाची संपदा कोणती आहे? एक त्याग आहे आणि दुसरी शांती आहे, पण मध्ये शब्द शिल्लक ठेवला. संपदा शब्दाचे 2 अर्थ आहेत. एक संपत्ती आहे आणि दुसरा ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य आणि संपत्ती ज्याच्याकडे असते त्याच्याकडे त्याग शांती कधीच येत नाही. ज्याच्याकडे पैसे त्याला त्याग होत नाही. ज्याच्याकडे संपत्ती आहे तो कधी दान करत. क्वचित एखादा माणूस असतो की ज्याला दानाची आवड असते. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, संपत्ती असणारी माणसं फार चिंगूस असतात. अजून बोलू का? संपत्ती असणारे माणसं यदा कदाचित सगळं जरी घरातलं खराब झालं तरी फुकून खातात. कळलं माझं बोलणं? गरीब माणसं रोजची रोज आणतात आणि रोजची रोज खाऊन मोकळे होतात. हे संपत्तीवानाचं कसं आहे महाराज, चांगलं सडू द्यायचं आणि सडलेलं. संपत्तीचा दोष आहे हा. हे माझं नाही, मी कुठला पुरावा नाही, तुम्हाला गीतेतलं उत्तर देतो. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये
भगवंतानं दैवी संपत्तीने आसुरी संपत्तीचं वर्णन केलं काका. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योगो व्यवस्थितो दानम दमश्य स्वाध्याय स्तपार्जवम दयाभूते शुलुलुतम मार्दम धीर चापलम. इथे भगवंतानं दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले, आसुरी संपत्तीचे 6 गुण सांगितले. या 26 गुणाचा संचय तुकाराम महाराजांनी 2 गुणात केला, एक त्याग आणि दुसरी शांती. किती मोठी दृष्टी तुकोबारांची. आता मला सांगा, देवाला 26 गुण सांगावे लागले, किती 26 गुण, आणि तुकाराम महाराजांनी किती गुणात केलं. आता दुसरं उत्तर आहे, कलियुगात आसुरी संपत्तीवाले माणसं जास्त आहे का दैवी संपत्तीवाले. आसुरी संपत्ती अजून बोलू का. आसुरी संपत्ती येताना सुख देते. कोणची. आम्हाला पण काय काय लोक म्हणतात, महाराज ते माणूस इतका पाप करतो राव, खुशाल माय बापाला चपाचप हाणतोय. आपण म्हणा काय झालं, मग देव त्याला इतकं कस काय देतो, त्याचा पूर्वजन्म पाहिजे. तुम्ही आता काय करतो त्याच्याकडे जाऊ नका, त्याचं पूर्वजन्मीचं काहीतरी. पण एक लक्षात ठेवा, आसुरी संपत्ती येताना JCP नाही येते, अशी JCP नाही येते, आणि जाय लागल्यावर याचे कपडे घेऊन जाते. असा मोकळा सुडी ते गावात बोंबलत हिंडत असतो, पावत नाही त्याला कोणाचं, म्हणून तसा होतो तो. कोणती संपत्ती. बरं ऐका, आसुरी संपत्ती दुःखाला कारण आहे आणि दैवी संपत्ती सुखाला कारण आहे. मग दैवी संपत्ती सुखाला कारण याचा अर्थ नेमकी कोणती. कष्टानं स्वकष्टार्जित कोणाची मान न मोडता मिळालेले 2 रुपये जन्मभर संपत नाही, त्याला दैवी संपत्ती म्हणावी. तुमची आसुरी संपत्तीचा काय करावं लागेल, त्याग करावा लागेल. पण आसुरी संपत्तीवाली माणसं कधीच त्याग करत नाही. आणि ज्याला संपत्तीची आवड लागली तुकोबारांनी त्याचं फार छान वर्णन केलं. दुसरं उत्तर देतो, धनवंता लागी सर्व मान्यताये, जोवरी चळन गा तोवरी मनते, जोवरी चळन गा तोवरी मनते, मानितेला न थोर देह सुखा इंद्रिय मावळली. अजून एक प्रमाण सांगतो, जोपर्यंत तुमच्या जवळ खिशात आहे तोपर्यंत बायको सुद्धा कसं बोलती. अहो आधनस्य स्वभार्या आपी अवमन्यते. भार्या म्हणजे बायको गोड बोलते, माझ्या पदरचं नाही, तुका म्हणे धन धनासाठी. आणि खरंच आहे महाराज, ज्या दिवशी कापसाची गाडी कापसाचे ट्रॅक्टर तिथं जातं, कुठं फॅक्टरीशनला, मग ते कापूसाचं ट्रॅक्टर निघालं की ती बायको येते ववाळती वगैरे असं तसं असं आहे का नाही, भाकरी बांधून देते. तिथं गेले की लगेच फोन करा म्हणते, तुमचं असं येड्यासारखं काम आहे, 2 घास खात जा. तुमच्यातलं काही जीवाला लय बरं वाटत असतं, कोणासाठी करायचं, जगून जगायचं कोणासाठी, करून करायचं कोणासाठी. लोकांचं पाहतं कौतुक वाटतं, माय बहिणीला काही नाही, तुम्हाला नुसतं तुमचं काम 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 पडले, काय काम बांधून देणार आहे का. हा म्हणला लय रडू नको, नंबर तर येऊ दे ट्रॅक्टरचा आपल्या. नंबर आला आणि फोन केला, 8,000 रुपये क्विंटल ना. किती भरला, 25 क्विंटल. 25 क्विंटल म्हणल्यावर ती म्हणली पैसे व्यवस्थित ठेवीत जा, पुरणाच्या पोळ्या केल्यात. कधी जाताना शेळ्या भाकरी होत्या आणि येताना किंमत कशाला आहे, पैशाला. आता काय वेगळं सांगायची काय गरज आहे. तुमचं तसं आहे ना, आमचं काय लय वेगळं थोडंच आहे. आमचंही तुमच्यासारखंच आहे. आम्ही 7 दिवस सप्त्याला राहू द्या, फोन नाही येत आम्हाला, पण काल्या दिवशी सकाळीच येतं. हॅलो कुठं आहेत मूर्तीला. माझं काही म्हणणं नाही, पण पोरगी म्हटली फोन लावा आणि सांगायला पोरीची आई कोण्या दुकानात शिकल्या देव जाणे ह्या. मला तर लय चिडी येते.
पण आता काय करावं, टाकूनही देता येत नाही. बादलीचाच आहे ना मी बी, त्याच्यामुळे कुठं टाकून देता. बरोबर बरं, गोड कोणत्या कारखान्यात तयार झाल्या देवा हे मला तीच कळत नाही. हो लयच गोड बोलतो तो. तिथे 7 दिवस राहिलात म्हणलं. हो खरं सांगा बरं, गेल्यापासून 1 दिवस तरी तुम्हाला फोन केला का? म्हणलं नाही. तुमचा स्वभाव असा भोळा बाबडा आहे, काल्याचं कीर्तन झालं की पहिलं त्या कार्यकर्त्याची भेट घेतला आणि जेवायला बसलं का तुम्हाला काही सुधरत नाही. नारळ पाकिट दिलं ना ते व्यवस्थित पिशीत ठूत जा. बसमध्ये बसल्यावर तुम्ही बसच्या खाली जा पण पाकिट पाठवून द्या. कशाला किंमत आहे? हे उदाहरण सांगितलं मी, तुम्हाला बरं वाटलं का नाही आमचं ऐकल्यावर? तुमचं लय चांगलं आहे का? आमचं 7 दिवसाला निदान चौकशी तरी करते, आहे का गेला गोंद्या? कोण प्रत्येकाच्या जीवनात देवा पैसा म्हणलं की कोण मला सांगा, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला बायको नसू द्या, त्यानं प्रेमानं जरी निर्माण केलेली नात्यातली असली तरी ती जीव लावती. चुकीचं काय? जीव पैसा लावतो, बायको नाही. आणि अजून बोलू का, जी खरंच पतिव्रता असते ती पैशावर कधीच प्रेम करत नाही, ती आपल्या मालकावरच प्रेम करते. मला काही देणं घेणं नाही तुम्ही किती कमवले आणि काय कमवले, पण माझं तुम्हाला सतत सांगणं असेल 2 टाइम जेवत जा, कामाला काडी लागली तरी चालेल. आयुष्य कोणासाठी जगायचंय, कोण कोणासोबत येणार आहे, आपण दोघं म्हणजे आपला संसार आहे. हे उलटच नातं आहे हो सगळं. मला ते एक शब्दच कळला नाही का अजून. पार्वतीने शंकराला विचारलं होतं, माझ्यावर तुमचं प्रेम आहे का? कोणी विचारलं होतं? शंकर म्हटले तुझ्यावर नाही, मग कोणावर आहे? म्हणले पुरावा. शंकर म्हटले अगं पार्वती, प्रेमाचा पुरावा देता येत नाही, मग त्याच्यामुळं काहीच तुमचं असं वाटतच नाही. मग शंकर म्हणले डोळे झाक. पार्वतीने डोळे झाकले आणि डोळे झाकल्यावर शंकरानं काय केलं, अर्ध अंग पार्वतीचं केलं आणि अर्ध स्वतःचं ठेवलं आणि पार्वतीला सांगितले डोळे उघड. डोळे उघड आणि पार्वती बाय हो. पाहते तर माझी साडी तिथं आणि माझ्या अंगावर तीच आहे, कलरही तोच आहे. हे केल्यावर पार्वतीने हात जोडले, म्हणले बस. भगवान म्हटले आता पुरावा कळला ना? म्हणले हो. आता काय करू? म्हणले पुन्हा जसे तसे वा, नाही तर लोक म्हणतील बायकोसाठी, म्हणजे चर्चा होईल ना सगळी. भगवान म्हणले मग तू डोळे झाक. पार्वतीनं पुन्हा डोळे झाकले आणि भगवान स्वस्वरूपाला आले. आता स्वस्वरूपाला आल्यावर पार्वतीने गप्प बसाव का नाही? पुन्हा जवळ गेल्या आणि म्हणल्या मी जर बोलले नसते तर. पार्वत्या पुढचं बोला त्या शंकराची असू दे नाही तर गोविंद्याची असू दे, बोलणार म्हणजे. तुम्हाला खरं बोलू का, माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा बायकोनं नवऱ्याला विचारणं माझ्यावर तुमचं प्रेम आहे का, हा स्वार्थ आहे. स्वार्थ आहे. दुसरं उत्तर देऊ, आपण जर म्हटलं ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, समजून चालायचं टोपी घालायचा कार्यक्रम चालू आहे. प्रेम सांगता येत नाही, प्रेम बोलता येत नाही, प्रेम दाखवता येत नाही. जसं 4 भिंतीच्या आत लावलेला दिवा किती जरी वारं आलं तरी विझत नाही, पण तोच दिवा जर चव्हाट्यावर ठेवला तर कोणत्याही वाऱ्याने विझून गेल्याशिवाय राहत नाही. प्रेमाचा दिवा जोपर्यंत हृदयात आहे तोपर्यंत तो विझत नाही. ज्या दिवशी तो उंबरठ्यावर येतो त्या दिवशी विझल्याशिवाय राहत नाही. उंबरठा म्हणजे हे माझं तुझ्यावर, हा उंबरठाच आहे. मी कशा करता बोललो हे सगळं? ही सगळी संपत्ती बोलायला लावते, हे सगळं धन बोलायला लावतं. तुकोबाराय म्हटले या धनाचा नजरे विश्वास जैसे तरोवर छाया. मग महाराज तुम्ही आम्हाला जर म्हणताय असं तर मग कोणती संपत्ती? तुकोबाराय म्हटले त्याग आणि शांती. आता त्याग ही संपत्ती आहे आणि शांती ही पण संपत्ती आहे, पण मधला शब्द घातला आणि. आता कोणता त्याग म्हणजे संपत्ती होईल? ऐका, त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावी, भक्ती तेन मन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निराशे पावे जे आठाया, माझी ऐशी काय आजवनोई. सगळी प्रमाण सांगतो तुम्हाला. आता काम क्रोध बंदी खाणी,
तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. अजून सांगतो जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास ते. अरे तुकोबारांचा त्याग आहे, नुसतं बोलाचीच भातन बोलाची कडी होईल का? या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यागाचं ज्वलंत उदाहरण आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजाच्या दरबारात आहे. भोग भोगण्याचं सामर्थ्य, भोग प्राप्त आहे, परक्याची श्री झाली म्हणून महाराज अंगीकार करत नाही. उलट आई साहेब या स्वराज्यात तुमचं स्वागत आहे. अरे परक्याच्या स्त्रीला आई म्हणून स्वीकारणारा राजा या स्वराज्यात आहे. हा छत्रपतींच्या जीवनातला त्याग आहे. सांगा ना तुम्ही. तुकोबाराकडे श्री पाठवली तू आम्ही विष्णुदास. आता अजून अर्धा मिनिटं घेतो. सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि सावरकर जलात होते आणि जलामध्ये सावरकराच्या धर्मपत्नी त्यांना भेटण्याकरता गेल्या. सावरकर आपल्या धर्मपत्नीला माई म्हणत होते. एवढं पवित्र नातं दोघांचं होतं. माई भेटण्याकरता आल्या आणि माईच्या डोळ्यात अश्रू दिसले. सावरकरांच्या हातात बेड्या, पायात बेड्या आणि असे चालत आले आणि दोन्ही गजाला पकडलं. माईने मधल्या गजाला पकडलं आणि रडायला सुरुवात केली. तेव्हा सावरकर विचारतात माई का रडतेस ग? तेव्हा माई म्हणतात माझा संसार कोण करेल? तेव्हा सावरकर सांगतात माई तुला आपल्या संसाराची चिंता पडली का? अगं झाडावर पशु पक्षी काड्या कुड्या गोळा करतात आणि आपापली घरटी चांगली सजवतात. त्यांचा घरटा कोणी मोडत नाही. आपला देवानं निर्माण केलेला संसार आहे तो मोडायची अजून कोणाची माय व्याली नाही. तू संसाराची का चिंता करतेस? म्हटले नाही माझ्या बापानं तुमच्या पदरी बांधलं, तुमच्यासोबत लग्न करून दिलंय. सोन्याचा धूर निघेल, गाडीत बसेल, लाल दिव्याच्या गाडीत राहील, कोटीच्या बंगल्यात राहील. तुम्ही संसार कधी कराल? सावरकर म्हणतात संसार म्हणजे नेमकं काय? अहो म्हटले तुम्ही या जलातून बाहेर यावं आणि चार भिंतीच्या आत सुखानं माझ्यासोबत राहावं एवढी अपेक्षा आहे. सावरकर म्हणतात माई मी जलाच्या बाहेर यावं आणि चार भिंतीच्या तुझ्यासोबत संसार करावा म्हणजे संसार होईल. अगं ऐक ना, मी जलात आहे म्हणून तर रस्त्यावर ज्यांचे संसार उघडे पडले होते ते चार भिंतीच्या आत सुखानं चालू आहे. मी जर जलाच्या बाहेर आलो तर लाखो लोकांचे संसार रस्त्यावर उघड्यावर पडतील. सांग माई मी जलात राहू का बाहेर येऊ? माई म्हणतात माझ्यामुळे जर लाखो लोकांचे संसार चार भिंतीच्या आत जर सुखानं होत असेल तर मी माझ्या संसाराचा नैवेद्य दाखवते. तुम्ही आयुष्यभर जरी जलात राहिलात तरी चालेल. याला माईच्या जीवनातला त्याग म्हणतात. केलाय आपण कधी? आपण दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त केला का नाही? कधीतरी चिंतन करा ना तुम्ही. अरे दुसऱ्याच्या संसाराकरता स्वतःच्या हातात पायात बेड्या घालायच्या आणि जन्मभर जलात राहायचं. हे सावरकरांचं चरित्र वाचा. आम्ही कोणाकरता जगतच नाही. आम्हाला फक्त एकच माहिती आहे टुम्मक टुम्मा मी ती. अरे जगा ना दुसऱ्यासाठी कधीतरी. इतकी भामटी माणसं जन्माला आलीत महाराज. जाऊ दे आता नाही बोलत मी. तुमचं गाव भाग्यवान आहे. ह्या मूर्तीत 50 वर्ष सरपंचची निवडणूक नव्हती म्हणतात. मी ऐकत होतो. हे आता 2 वर्षापासून चालू झाली बी पाहिजे ना. त्याच्याशिवाय आपल्या भावकीला कोण कळल? हा आपल्या भावकीतला आहे. त्याशिवाय कळत नसतं ना. त्यामुळे झाली पाहिजे, काय प्रॉब्लेम नाही त्याचा. पण 50 वर्ष तुम्ही हे जगवलं हा तुमच्या गावचा त्यागच आहे. हा मान्यच करावा लागेल, मान्यच केला पाहिजे. मग मी असं विचारतो हा त्याग जर मान्य असेल तर त्याच्याबरोबर आलेला भोग सुद्धा स्वीकारावा लागेल. ज्याच्याकडे त्याग आहे त्याच्याकडे भोग नाही का? ऐका आपण त्यागी कोणाला म्हणतो? दात पडले यांना राजीनामा दिला की लोक आग्रह करतात सुपारी का खात नाही. आपण विचारलं का खात नाही? सुपारीचा त्याग केला. सुपारीचा नाही त्याग केला, बचाडीनं त्याग केला. किती किती गणित सोपी आहेत. डायबिटीज झाल्यावर त्याग होतो कशाचा? साखरेचा. संचालक पदाचा. जेवढे संचालक आहेत ते डायबिटीजवालेच असणार आहेत. एक लक्षात ठेवायचं त्याग करायचा असेल तर कोणता करावा? ऐका भोग प्राप्त असावे, भोगण्याची शक्ती असावी आणि मग त्याचा काय असावा? त्याग असावा. या साधू महात्म्यासारखं करावं. सगळं वैभव सत्ता संपदा सगळं असताना सुद्धा सगळ्या गोष्टीचा त्याग करतायत आणि तुमच्या आमच्याकरता जगतायत. हा साधूच्या जीवनातला त्याग आहे. त्याग तरी ऐसा करा. पण महाराज आमच्याकडून होणार नाही का? मी म्हणत असतो त्याग आपल्याकडून होतो पण भोग असल्यामुळं त्याग होत. ऐका भोग अगोदर आहे का रोग अगोदर आहे? हो अगोदर भोग आहे का अगोदर रोग आहे? अगोदर भोग आहे म्हणून काय आहे? उलट म्हणा ना अगोदर रोग आहे म्हणून. मग हा कुलीची ती भयम हे सगळं पाठ आहे पण काय उपयोग नाही आपल्याला कळून बी त्याचा. माझं मत असं आहे भोगानं रोग आहे तर भोगच नको म्हणजे रोग
येणार नाही. आणि रोग नको म्हणून त्याग पाहिजे. पण कोणता त्याग? त्यागा शांती रणंतरम. इथे शांती म्हटले पण त्यागानं. परमार्थामध्ये त्याग ही साधन आहे आणि शांती साध्य आहे. पण कोणती शांती? ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटे जिथे मावळती ती शांतीची अवस्था. गिळून ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे निवृत्ती ते शांती पायगा. शांती वसती ते कुंटे गाळगती, शांती परती नाही सुख हेर अवघेची दुःख. म्हणून शांती धरा उतराल पहिले तिरा, यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला. अशी त्याग शांती ज्यांच्याकडे ते योगी आहेत. ते कोणत्या पदाला जातात? उभय लोके कीर्ती सोहळा मान. उभय लोकात त्यांची कीर्ती, त्यांचा सोहळा, त्यांचा मान. आता कीर्ती कोणाची, सोहळा कोणाचा, मान कोणाचा? कीर्ती सोहळा मान ज्यांचा आहे ते कोणत्या स्थितीचे अधिकारी? तो कामने लाभ कर्तव्या नावे, तो कामने लाभ कर्तव्या नावे, तो कामने लाभ कर्तव्य नावे, तो कामने लाभ कर्तव्य. शिवपद जीवे भोगे देला, शिवपद जीवे भोगे येरा येरावरी जयाचे मुसारे, येरावरी जयाचे मुसारे. शिवपद जीवे भोगे देला, शिवपद जीवे भोगे येरा येरावरी जयाचे मुसारे, येरावरी जयाचे मुसारे. काही माणसाला शंका आली असेल, हे महाराज पहिल्या चरणात होता आणि डायरेक्ट गंगेच्या पलीकडे चौथ्या चरणात गेलाच कसा? ऐका, त्याचं उत्तरार्ध लागलं की पूर्वार्ध कळतो आणि शेवटचं उत्तर कळतं. योगाचे संपदा त्यागानी शांती. त्याग शांती ज्यांनी संपादन केली ते योगी आकर्तव्य स्थितीचे अधिकारी झाले. आणि आकर्तव्य स्थिती ज्यांना प्राप्त झाली त्यांचाच उभय लोकात सोहळा आणि कीर्तिमान आहे. म्हणून तुका म्हणे लाभ अकर्तव्या नावे, शिवपद जीवे भोगे देईल कोणाची? त्याग शांती ज्यांच्याकडे त्या योग्यांना आकर्तव्य स्थिती. आकर्तव्य स्थिती म्हणजे काहीच न करणं असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकानं कार्य करायचं असतं पण मीपणा लावून घ्यायचा. ऐका, तो नेत्रे पाहे श्रवणी ऐकतो आहे परी तेथेच नोहे नवल देखे. परमात्मा पाहतो, बोलतो, ऐकतो, सगळं करतो पण मीपणा लावून घेत नाही. पण माणसं मी म्हणल्याशिवाय. हे बघा, आकर्तव्य शब्दाचा अजून थोडासा जवळचा अर्थ करू का? जवळचा. एका माणसानं लय पिली, इतकी पिली चल सुधरा ना, लय पिली. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचं? एका झाडाच्या बुडाला बसला असं, झाडाच्या, आणि बसल्याबरोबर त्याचे डोळे लागू लागले. आता कर्तव्य करणारी भाऊबुद्धी संपली, आता अकर्ते झाला. अकर्ते म्हणजे सुसी, त्याचं भानत नाही त्याला. ते बसल्या जागेवर असं माश्या आल्या, माश्या तिथल्या तोंडावर बसू लागल्या. तोंडावर मासली बसल्यामुळं एक इथं बसली नाही तिथं बसली, त्यांना हे तोंड वर केलं आणि दुसरा तेवढ्यात एक कुत्रं आलं. आता पुढचं सांगायची गरज आहे? त्या कुत्र्यानं त्याचा कार्यक्रम, मी म्हणतो कुत्रं मुतत होतं तेव्हा यानं हाड तरी म्हणायला पाहिजे त्याला. हे हाडही म्हणलं नाही त्याला. मस्तपैकी काय झालं? गार नाही लागलं? हे कोण म्हणलं रे? अरे ते कुत्र सू करून निघून गेलं. मग आता कुत्र्यानं सू करेपर्यंत याची बुद्धी संपलेली आहे म्हणजे अकर्तव्य आहे. कुत्र्याला हाड म्हणत नाही म्हणजे अकर्तव्य आहे? नाही 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 नाही, याची कर्तव्य करणारी बुद्धी संपली. आणि एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आपली कर्तव्य करणारी बुद्धी शिल्लक आहे तोपर्यंत मीपणा येऊ देऊ नका. तुम्ही अकर्तेपणाचे अधिकारीच आहेत. पण आपल्याकडे कर्तव्याची बुद्धी असली तरी मी करतो हे म्हणतात. या मीपणामुळे जनक राजाच्या दरबारात शुकाचार्य आले होते आणि शुकाचार्याला जनकाच्या दरबारातून काय व्हावं लागलं? मी जाऊन सांगा जनकाला, मी कोण आलो?
इथं माणसं मी नसल तर कोणीच नाही. मी 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 तू कोण रे? आमचे वैद्य बाबा लय म्हणायचे, जिथं उंटाच्या वरून पाणी चाललंय तिथं शिळी म्हणली आळपणे भिजल का? येड्यावानीच करीत आहेत माणसं. मी होतो म्हणून त्याच्या पोरीचं लग्न झालं. तू मरायला पाहिजे होता, लवकर झालं असतं. तू जिवंत असल्यामुळे 10 वर्ष जास्त लागली तुला. मी कशाचा आहे, कशाचा कमेंट आहे? इथे शुकाचार्याला परत यावं लागलं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणी लाभ अकर्तव्या नावे शिवपद. अकर्तव्या नावे, अकर्तव्य म्हणजे कर्तव्य चालूच आहे पण त्याचा बाद नाही. तसं परमात्म्याचं सूर्य उदय होतोय, संध्याकाळी मावळतोय, चंद्र उगवतोय, सकाळी मावळतोय, ज्याचं त्याचं काम चालूच आहे. कधी लाईट बिल पाठवत, बरोबर आहे ना? तसं माणसानं माणसाचं काम करावं पण कधीच त्याचा काय करू नये. मी घरात होतो म्हणून ती ग भाऊ वा देही असो नेमे देही. माझं उत्तर फक्त इथे संपतंय. आता तुका म्हणे लाभ अकर्तव्य आणावी. पण अकर्तव्य स्थितीला जीव प्राप्त झाला की तो कुठे जातो? शिवपद जेवे भोगे जेल, तो शिवपदाचा अधिकारी होतो. आता शिवपद म्हणजे असं काय कोणतं लेबल नाही. शिवपद म्हणजे गीता वाचा म्हणजे कळेल. ममै वंशो जीवलोकी जीवभूत सनातन मनःष्टानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. लोक म्हणतात शिवपदाचे अधिकारी बनले म्हणजे काय? मी देवच आहे, फक्त अहम गेला की तो शिवपदाचा अधिकारी आहे. आणि आपला अहम जावा याकरता तरी भजन करा. विठोबा तुका म्हणे लाभ कर्तव्या नावे शिवपद जीवे. शिवपद प्राप्त झालं आणि प्राप्त झाल्यानंतर तो कोणत्या पदाचा अधिकारी आहे म्हटले? जीव राहत नाही, तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. पण ब्रह्मस्वरूपाला जर जीव प्राप्त झाला त्याची एरदार संपत नाही. एरावरी दयाचे उसनी भाग्यस्थळी देणे झाडावेसी. त्याला ती उसनवारी पूर्ण करावी लागते आणि ती पूर्ण करण्याकरता तो जीव देवाच्या दरवाजात नाही, यमाच्या दरवाजात उभा आहे. काम क्रोधात विकाराचा, पाप वासनेचा, याची टोपी त्याची टोपी सटर फटर केलंय आणि विनंती केली तुकोबाराकडे. म्हटले आम्हाला तो झाडाही चुकवायचा आहे, जीवपदही सोडायचंय, पण शिवपदाला पर्यंत पोहोचायचं. याकरता आम्ही काय करावं? केलिया पावला ठाईचा तुला हो, तृष्णेचा तो कहावो कहावी तू. ठाईचा म्हणजे परमात्मा स्वरूपाचा लाहो करा आणि परमात्मा स्वरूपाचा जर लाहो केला तर तुमची तृष्णा आणि इच्छा शांत होते. तृष्णा इच्छा शांत झाली की शिवपदाचा अधिकारी होतो आणि शिवपदाचा अधिकारी होण्याकरता तृष्णा इच्छा जाव्या लागतात. जाता जाता बोलतो, इच्छा जातात तृष्णा जात नाही. तृष्णा कशी आहे? ज्ञानोबा ज्ञानेश्वरच्या पहिल्याच अध्यायात सांगितलं. प्रथम वयाचा काळी लावण्याची नवाळी. वैसा काळीन लावण्याची नव्हाळी म्हणजे गाढविणीला झालेलं पिल्लू सुद्धा विषयी उपभोगी माणसाला सुंदर दिसतं. याचा अर्थ त्याला तृष्णा. 90 वर्षाच्या आजोबा लग्नाला गेले, नवरदेव नवरी पाहिली, ते बँड बिंड वाजू लागला. म्हातारा नवरदेवाच्या मागच चाललं. लोक म्हणले पोराला बाप नसल, म्हाताऱ्यानं सांभाळला असेल. स्टेजवर गेलं म्हातारं वर आणि वर गेल्यानंतर नवरदेवाच्या बाजूनच उभं राहिलं. आता लोकांची चर्चा, पोरग लग्नाला भेट असेल, पळून न्यायला भेट नाही, पोरं लग्नाला भेट असतील का? आणि ते माणसाच्या मनात काही पण येतं. आणि ते आंतरपाठ धरलं आणि ते सगळं झालं. म्हाताऱ्यानं तेवढ्या गडबडीत काय केलं माहिती आहे का? आंतरपाठ संपलं आणि ते हार घालायच्या टायमाला नाही का सगळी जिकडे तिकडे झाली. म्हातारं म्हणलं, पोरा होय जरा बाजूला सरका रे, माझ्या लग्नात इतका चांगला मंडप नव्हता, एवढी सजलेली नवरी नव्हती, जरा बाजूला सरक, मला हार घालायचा. असं म्हणल्यावर आता चोपलं कणी ते म्हातारं तिथं. आता मला सांगा ही इच्छा का निर्माण झाली? उदाहरण आहे, ही इच्छा का निर्माण झाली? आतमध्ये तृष्णा आहे ना. जोपर्यंत तृष्णा शांत होत नाही, तुम्ही बघा एखाद्याला डायबिटीस होऊ द्या पण त्यानं का गोड पाहिलं की असं वाटतं. मालकीन म्हणते अहो खाऊ नका, कशाचं खाऊ नका, बुंदी दिसली तर असं वाटतं खिशात चोरून. काय काय माणसं घरी खाऊ देत म्हणून वावरात नेते तशी. मी एखाद्या वावरात पाहिली हो खिशात बुंदी, मी म्हणलं खाऊ इथं का खाता? म्हणले तिला कळू नये म्हणून. मी म्हणलं तिला कळल्यावर काय होतं? म्हणले मला डायबिटीज आहे, मी खाल्ल्यावर मग त्रास होईल ना, पण त्याच्यामुळे मी खातो. मी म्हणलं थोडी माती खाऊन पहा. एक लक्षात ठेवा, तृष्णा असेल ना तर चोरून लपून का होईना माणसं परमार्थिकाला सुद्धा सोडत नाही. तृष्णा कीर्तनकार जरी असला तरी तृष्णा सोडत
कोणाला राग मानू नका. आपल्याकडं नाही अजून ही पद्धत. तृष्णा आहे त्यांच्याकडे. मला सांगा ही तृष्णा काय कामाची आहे? एखादा दारू पिऊन म्हणतो काय कामाचं आहे? तुकोबाराची प्रमाण पाठ करा. मधुर स्वराच्या नका पडू भरी जाल यमपुरी भोगावया. एखादा मधुर गातो, सुंदर गातो, ऐकू पण नाही त्याचं तुकोबारा म्हणतात नरकाला जावं लागतं. आणि एक पण देवा करता गातो त्याचं ऐका, तुकोबारा म्हणतात वैकुंठाला घेऊन जाण्याची ताकद आहे. हे तुकोबाराचं भजन आहे. आता तुम्हाला कोणतं पाहिजे ते तुम्ही पहा. मग तुम्हाला जर तृष्णा पाहिजे असेल तर तुमच्यात इच्छा आहे म्हणून तृष्णा कुमारी आहे. आणि तृष्णा कुमारी म्हातारपण असेल तर तीही तृष्णा शांत होईल. म्हणले कशानं? तुम्ही त्याग आणि शांती संपादन करा, तृष्णा राहत नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ऐका ना, सुंदर सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे, आभारी आहे. सुंदर वाजवणाऱ्या महाराजांनी वाजवलं, पेटी वाजवणाऱ्यांनी वाजवलं, तुम्ही गाणाऱ्यांनी सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. चुकला असेल तर क्षमा करा, बरोबर असेल घेण्याचा प्रयत्न करा. एकदा सर्वांनी भजन करा. तुकाराम 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 तुकाराम